समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर आणि शहर परिसरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। त्यामध्ये रहिमतपूर ते अंबेरी घाट, वडूज रस्ता, खंडाळा कोरेगाव, रहिमतपूर तारगाव मार्केट कराड या रस्त्यावरील रहिमतपूर ते मोहितेवाडी जंक्शन, कोरेगाव तालुक्यातील शिरगाव पेरले सुरली, रहिमतपूर रस्त्यावरील सुरली ते रहिमतपूर भाग, खंडाळा कोरेगाव रहिमतपूर कराड सांगली या रस्त्यावरील रहिमतपूर चौक सुधारणा करणे, या सर्व कामाची प्रशासकीय मान्यता मिळून या सर्व कामाचा शुभारंभ होऊन ही कामे बंद पाडली असून झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्या कारणाने सातारा रहिमतपूर एसटी स्टँड चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना पार्टीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील माने, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, आनंद कोरे, भानुदास भोसले, उपनगराध्यक्ष केतन माने, दिलीप कदम, नगरसेवक विद्याधर बाजारे, राजेश कदम, धैर्यशील सुपले, बेदिल माने यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले। नियमितपणे रोज या मार्गावरून जाणाऱ्या हजारो वाहनांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे। तसेच भागातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला वेळेवर पोहोचणे कठीण होत असून या खराब आणि निकृष्ट रस्त्यांच्या कामामुळे गेल्या 2 वर्षात अनेक अपघात होऊन सामान्य नागरिक गंभीर जखमी झालेत। या आंदोलनादरम्यान उपस्थित नागरिकांनी जोरदार घोषणा देत संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावरील नाराजी व्यक्त केली। यावेळी तात्काळ कार्यवाही करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा आणि हे रस्त्याचे काम लवकर सुरू करावे अशी मागणी या रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। यावेळी अधिकारी यांच्याशी चर्चा करून रहिमतपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पार्श्वभूमी आपल्या आज चर्चा काय झाली पोलीस स्टेशनमध्ये? त्या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे की जे रस्त्याचं काम त्या ठिकाणी पिरोडीच्या माध्यमातून होते ते काम निकृष्ट दर्जाचं झाले, ते परत करून आम्हाला त्या ठिकाणी परत काम करून आमची मागणी आहे प्रामुख्याने, आणि लवकरात लवकर पावसाच्या आधी ते पूर्ण काम व्हावं तसं अधिकाऱ्याने आम्हाला लेखी दिलं आहे की 2 महिन्यामध्ये ही कामं पूर्ण करून घ्यायची जबाबदारी त्या ठिकाणी पिरोडीच्या अधिकाऱ्याने आम्हाला उत्तर दिलं आहे। आता पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर काय काय विषय झाला? त्या ठिकाणी 2 ऑक्टोबरला मी गांधी जयंतीनिमित्त उपोषणाला बसलो होतो की ह्या कामाची सगळी चौकशी व्हावी आणि कामं पूर्ण व्हावी। 22-23मध्ये त्या कामाची वर्क ऑर्डर निघाली। 1 वर्षाचा कार्यकाळ होता त्या कामाचा, परंतु आज 3-3.5-4 वर्ष झाली, अजून काम त्या ठिकाणी पूर्ण झालं नाही। आमची मागणी आहे की त्या ठिकाणी त्या कामामध्ये पैसे उपलब्ध आहेत, बजेटरी प्रोव्हिजन असताना कामाची त्या ठिकाणी उशीर का होतोय, त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरचा दोष असेल, परंतु त्या दोषासाठी सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्रास होतोय। अनेक अपघात झाले, अनेक माणसाचे हातपाय मोडले, अनेक खड्डे असतील, हे असतील, त्यामुळं सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्रास होतोय, तो त्रास कमी झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्वांनी, वासुदेव माने काका असतील, मी असेल, आमचे नगराध्यक्ष आहेत, सगळे माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, गावातले प्रमुख नागरिक, सातत्याने त्यांची मागणी होती की हे कामाची चौकशी व्हावी, हे काम पूर्ण व्हावं। शेवटी लोकांच्या भावनेचा आदर करून त्या ठिकाणी आम्ही परवा पिरोडीला पत्र दिलं, त्या ठिकाणी जर त्या कामाचं पूर्ण झालं नाही तर आम्ही रस्ता रोको करणार आहोत, आणि त्यांनी शब्द दिला आहे की 2 महिन्यामध्ये सगळी कामं आम्ही पूर्ण करून देतो। 2 महिन्यात आपण वेट करतो। प्रकाश काय आपल्याला काय बोलायचं? पोलीस स्टेशनमध्ये आपण काय काय विचारणा केली? रहिमतपूर परिसरामध्ये जे रहिमतपूर शहर हद्दीत जे 2019 पासून जी रस्त्याची कामं झालेली आहेत, अपूर्ण अवस्थेत असलेली कामं आणि त्याला क्वालिटी नसल्यामुळं संबंधित ठेकेदारानं जाणीवपूर्वक शासनाचा पैसा मातीत कसा घातला तर त्याचं ज्वलंत उदाहरण रहिमतपूरमध्ये झालेल्या रस्त्याची कामं। आमची एकच मागणी आहे, रहिमतपूरमधल्या परिसरातल्या लोकांना या झालेल्या कामाचा पश्चाताप होतोय, किंबहुना ही कामं क्वालिटी झाली पाहिजे, एवढंच आमचं प्रामाणिक मत आहे। आज जे रस्त्याबाबत जे आंदोलन झालं, जे रस्त्याबाबत आंदोलन झालं ते थोडंसं मी येऊन 3 महिने झाले, त्याच्या अगोदरचा विषय होता।
सुरुवातही झाली 2-3 दिवसापूर्वी कामाला सुरुवात किंवा त्याच्या अगोदरच सुरुवात झाली आणि गॅप पडला होता. संबंधित ठेकेदारचं थोडं आहे रेकॉर्ड, पण आम्ही त्यांच्याशी मी चर्चा केली असता ते म्हटले इथून पुढे मी कंटिन्यू काम करेन. 2 महिन्यात साधारण रस्त्याची जी कामं आहेत त्यांची अपूर्ण ती चांगल्या दर्जाची करून देईन असं त्यांनी ठामपणे सांगितलं आणि आमची जबाबदारी ती आहे, आम्ही चांगलं काम करू. दुसरी गोष्ट जे पुलाचं काम आहे पर्यायी मार्गासाठी आपण परवानगीसाठी कलेक्टर ऑफिसला केलेलं ते परवानगी आले तर आपण ते पर्यायी मार्ग लोकांना काढून देऊ आणि ते पुलाचं काम पाडून नवीन पूल करण्यात येईल. किती दिवसात चालू होईल काम? पुलाचं कामाला थोडं लेंदी होऊ शकतं, काही अडचणी आल्या तर, कारण बऱ्याच दिवस ते पाऊस बऱ्याच दिवस परवानगी घ्यायचं चाललंय ना, परवानगी दिली काम असतं ना, क्युरिंग वगैरे असतं, तो पिरियड लागणार आहे. परवानगी मात्र घ्यायला पाहिजे. परवानगी मी अधिकारी बदलले की पुन्हा चालू होते बघतील आणि मी स्वतः साहेबांशी कॉन्टॅक्ट करून प्रांत साहेबांशी ते परवानगी आली आणि तुम्हाला खात्री देऊन सांगतो की हा विषय जी तुमचा प्रलंबित आहे मागचा 100% मी प्रयत्न करणार आणि मला त्यात यश येईल की जेणेकरून तुमचं सगळ्यांचं समाधान होईल. आणि आजपर्यंत तरी घटना कधी घडली नाही माझ्या आयुष्यात, पहिल्यांदा रस्ता रोको झाला असेल ते मागच्या साहेबांचं झालेलं आहे, कधीही घडलेलं नाही. या अगोदरही मी जेई म्हणून इथं काम केलेलं आहे, चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. त्यामुळे इथून पुढेही 3 वर्ष मी तुमची सेवा 100% चांगल्या प्रकारे करेन. आज तालुक्यात माझं तुम्ही रेकॉर्ड घ्या, 80% ह्या तालुक्यातले खड्डे मी स्वतः भरलेले भरून झालेले पाहिजे. काही ठिकाणी जिथं सामान्य जनतेचा जरी मला फोन आला तरी मी काम करणारा माणूस आहे, 24 तास फोन उचलणारा माणूस आहे, टाळणारा माणूस नाही. तुम्ही कधी काही अडचण आली काम चालू असताना मला 100% सांगा, त्याचं सोल्युशन मी 100% काढणार. काम पूर्ण झाल्यानंतर अवघड होतं तर चालू ह्याच्या स्थितीत मला काही अडचण सांगा, तुमचं जेवढे या परिसरातील कामं आहेत 100% ते पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो. प्रतिनिधी अविनाश कदम, मेजर विकास भोसले. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.